नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, एकनाथ शिंदेकडून मोठी घोषणा, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजना बंद होणार का व एकनाथ शिंदेकडून ही मोठी घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, एकनाथ शिंदेकडून मोठी घोषणा। बघा, ई-केवायसी देखील महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत ही लवकरच या ठिकाणी संपणार आहे। राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना देखील लवकरच बंद केली जाणार असल्याचे बोलले जात आहे। यावर ही योजना आणणारे तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मोठा खुलासा केला आहे। महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरूच राहणार आहे। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे। या योजनेचे लाभार्थी महिलांनी महायुतीला निवडणुकीत यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने ही योजना बंद करणार नाही असे शिंदे यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे दिली जाते। या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो पुरुषांनी देखील नोंदणी केल्याची आणि लाभ घेतल्याचे समोर आले होते। यामुळे राज्य सरकारने पात्र महिला शोधण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली होती। यासाठी 2 महिन्याचा अवधी देण्यात आला होता, तो आता येत्या 17 नोव्हेंबरला संपत आहे, म्हणजे 18 तारीख ही लास्ट आहे। ई-केवायसी करण्याची अखेरची तारीख जवळ आली असली तरी ऑक्टोबरमध्ये राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याची मुदत 15 दिवसांसाठी वाढवणार असल्याचे म्हटले होते। राज्यात आलेल्या पुराच्या संकटामुळे हा निर्णय त्यांनी जाहीर केला होता। याच मुदतवाढीमुळे ज्या महिला अद्याप ई-केवायसी करू शकलेल्या नाहीत त्यांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी ई-केवायसी अपडेट आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना बंद होणार का, एकनाथ शिंदे साहेबांकडून ही सर्वात मोठी घोषणा काय आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।